नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय खेकड्याचा रस्सा। हे खेकडे जे आहेत ते गावी नदीमध्ये आढळणारे खेकडे आहेत, काळे खेकडे। तर मी तुम्हाला ह्याला स्वच्छ कसं करतात याची सुद्धा प्रोसेस दाखवणार आहे। तर सुरुवातीला खेकडे, त्याचे डेंगे आणि आंगड्या मी वेगवेगळ्या केलेल्या आहेत। डेंग्याला काही भागामध्ये नांगी सुद्धा म्हणतात, तर आमच्याकडे ह्याला डेंगा म्हणतात। आणि हे जे आहेत छोटे छोटे जे वाटले जातात त्याला आंगड्या म्हणतात। तर जे वाटले जातात त्याला सगळ्याला मिक्सरमध्ये घालायचं आणि मिक्सरचं झाकण बंद करून त्याला वाटून घ्यायचं। थोडं पाणी सुद्धा ॲड करून घेऊ शकता। आता आपण खेकड्याचा जो मेन पार्ट आहे मधला, त्याला स्वच्छ कसं करायचं ते बघतोय। तर वरचं जे कवच असतं ते काढून घ्यायचं आणि मध्यभागी असं पकडून त्याला ओपन करून घ्यायचं आणि वरची जी सगळी काही घाण असते ना ती सगळी काढून घ्यायची। मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते। खेकडा स्वच्छ करणं तितकंसं डिफिकल्ट नाहीये। हे असं वरचा जो कवच असतो तो काढून घ्यायचा, त्यानंतर हे असं अलगद उघडलं जातं बघा। एकदम सोपी पद्धत आहे की नाही उघडायची। आता हे जो वरचा काळा भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि साईडचे जे कवच आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आणि एकदम क्लीन करून घ्यायचं आहे खेकड्याला। आता बघा व्यवस्थित हे असं निघलं जातं, काहीच डिफिकल्ट नाही आहे ह्याच्यामध्ये। आणि मध्ये पण जर काही घाण असेल काळसर वगैरे तर ती सुद्धा काढून घ्यायची। आता मी ह्या खेकड्याचे 2 पार्ट करते। मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ह्या आंगड्या वाटून घेतल्या होत्या। तर आता आंगड्याला आपण काय करणार आहोत, एक जाळी घ्यायची। जाळीवरती हे सगळं जे वाटलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आणि हाताच्या मदतीने ना थोडं प्रेस करत करत आपल्याला ह्याचा जो सगळा पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे आणि वरती जो चोथा राहील तो आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घालते आणि ते पाणी सुद्धा मी या जाळीवर घालते, म्हणजे सगळं काही फ्लेवर जो आहे तो आपल्याला मिळेल आणि जाळीवरती चोथा राहील। खाली सगळं आपल्याला जे पाणी हवंय, फ्लेवर हवंय, पल्प हवाय तो मिळेल। तर आता बघा हा चोथा आहे तो फेकून द्यायचा आहे। आता आपण फोडणी घालणार आहोत। तर टोपामध्ये मी बनवते, टोपामध्ये तेल घालायचं। तेलामध्ये ठेचलेला लसूण, काही कढीपत्त्याची पानं घालायची। तेलामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि त्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं। त्यानंतर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालायची। याने खेकड्याचा रस्सा एकदम टेस्टी होतो काळी मिरी पावडर घातल्यामुळे। तर सगळे मसाले घालून झाल्यावरती व्यवस्थित हे तेलावर आधी सुरुवातीला थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण। ह्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केलेली आहे, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते। एक वाटीभर एवढं मी इथे हे वाटण वापरलेलं आहे, जास्त वाटण घालायचं नाही। त्यामुळे काय होतं, खूप मसाला मसाला होतो आणि खेकड्याचा रस्सा तितकासा छान लागत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये ज्या आंगड्या वाटलेल्या आहेत ते सुद्धा पाणी आणि त्याचा जो पल्प आहे तो सुद्धा ह्याच्यात घालणार आहे। त्याच्यामुळे खेकड्याच्या रस्स्यामध्ये वाटण थोडंसं कमी असेल तरी सुद्धा चालतं। आता इथे मी ज्या आंगड्या वाटलेला पाणी आहे आपण जे गाळून घेतलेलं आहे ते सुद्धा इथे घालते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता ह्याच्यामध्ये मी अजून एक ग्लासभर एवढं पाणी ॲड केलेलं आहे। पाणी थोडंसं मी जास्त घालते, कारण आपण खेकड्याचा रस्सा करतोय, खेकड्याचं कालवण नाही करत आहे। तर ह्या रश्श्यामध्ये ज्या साफ करून ठेवलेल्या खेकडे होते ते घातलेले आहेत। वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 10 ते 15 मिनटं ह्याला छान उकळी काढून घ्यायची, म्हणजे खेकडा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो आणि हा जो रश्श्याचा फ्लेवर आहे तो एकदम कमाल होतो। बघता किती मस्त अशी उकळी आलेली आहे, एकदम छान असं उसळला गेला पाहिजे खेकड्याचा रस्सा। अशी एकदम दणदणीत उकळी काढून घ्यायची आणि मग खेकड्याचा रस्सा तयार होतो। हा खेकड्याचा रस्सा तुम्ही भातासोबत खाऊ शकता, अतिशय टेस्टी लागतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला सुद्धा जर खेकडे मिळाले तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, भातासोबत एकदम कमाल लागते। नक्की ट्राय करा। निरोगी खा, निरोगी राहा।